36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ रावेर शहर आणि परिसर नागरिक संघाच्या वतीनं आज रावेर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. या घटनेमध्ये एका 65 वर्षीय संशयित आरोपीने 4 वर्षाच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नसरापूर येथे आलेली ही बालिका घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला फूस लावून नेलं आणि गुन्हा केल्याचं सांगितलं जातं. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत नागरिकांनी राज्यामध्ये अल्पवयीन मुलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीने सुनावणी करून 30 दिवसांच्या आत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अशा कठोर शिक्षेमुळे समाजामध्ये योग्य संदेश जाईल आणि भविष्यामध्ये अशा घटना रोखण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. तसेच रावेरमधील नागरिकांच्या निषेधांच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात अशी विनंती देखील करण्यात आली आहे. या निवेदनात तहसीलदार दीपा जेधे यांना देण्यात आलेल्या आहे. यावेळी सौ संगीता महाजन, डॉक्टर सौ योगिता पाटील, सुवर्णा भागवत, जयश्री शिंदे यांच्यासह रावेर शहर आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला आणि पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नसरापूर या ठिकाणी माणुसकीला काळिंबा फासणारी जी घटना घडली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी रावेर परिसरातील सर्वच महिला आहेत, पुरुष आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माननीय तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना बदलापूरमध्ये घटना झाली होती. त्या घटनेच्या 8व्या दिवशी त्या नराधमाला ऑन दी स्पॉट खतम केलं होतं. ते कोणत्या पद्धतीने काय केलं ते शासनाने करावं. फक्त याला पुढच्या 8 दिवसात याला नष्ट करावं, आमची हीच मागणी आहे. धन्यवाद. ही महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या ठिकाणी विकृत घटना घडलेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत आणि ह्या घटना महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतामध्ये सारख्या वाढत आहे. तेव्हा क्राईम कुठे शिल्लक आहे का हा प्रश्न विचारायचा वाटतो. क्राईम वाढत असताना सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा नको. आणि अशा घटनांसंबंधी माझं मत आहे कडक कायदे व्हायला पाहिजे. मी जे बोलेल ते कदाचित कोणाला आवडणार नाही. अरबस्तान आणि दुबईमध्ये जसे कायदे आहे अशा हलकट लोकांना लगेच तात्काळ देऊन खतम केले जाते तसे कायदे भारत सरकारने करायला पाहिजे. ह्या बाबतीत तरी ते इतर ठिकाणी ठीक आहे, तारीख पे तारीख कायदे खूप वाढतात पण सगळे कागदावर आहे, ते प्रत्यक्षात उतरत नाही का. साध्या गोष्टीमध्ये तारीख पे तारीख जामीन कोणाला चालू आहे भारतामध्ये. याच्यामुळे कायदा संस्था बिघडते आणि अशा लोकांना प्रोत्साहन मिळते. हा 5 वर्षापूर्वी पुन्हा सुटला, हा तेव्हा मेला असता तर ही घटना घडली असती का. हे मॅडमनी बरोबर सांगितलं, योगिता मॅडमनी. हे सुटता कसे काय. आमचा हा आक्रोश आहे की हा कायदा आहे का मजाकबाजी आहे ही. भारतातला कायदा, महाराष्ट्रातला कायदा काय करतोय. देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याला फास्ट ट्रॅकवर झालो. तो फास्ट ट्रॅक इतके दिवस चालेल की सरकार चाललं जाईल, देवेंद्र फडणवीस चालले जातील, पण ती गाडी स्टेशनवर पोहोचणार नाही आणि त्याला शिक्षा होणार नाही. तो जेलमध्ये राहील, जामीनवर सुटेल. याला फास्ट ट्रॅक म्हणता का. फास्ट ट्रॅक मॅडमने सांगितलं वगैरे तसा 15 दिवसात 30 दिवसात त्याला फास्ट ट्रॅक म्हणतात. तेव्हा हा मेसेज आमच्या सरकारपर्यंत मॅडमला आम्ही सांगणार आहे पुन्हा जाऊन ते पोहोचलं पाहिजे. लोक, लहान मुलगी डोळ्यात पाणी येते, जीव गलबलतो, काही परिस्थिती आहे आणि या घटना वारंवार महाराष्ट्रात शिवाजी महाराष्ट्रात घडताय आणि हे महाराजांचं नाव घेऊन राजकारण करताय. लाज वाटत नाही का यांना. जास्त काय बोलणार आहे जाऊ द्या. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी, रावेर.